तर यांच्या आवडीची बटाट्याची भाजी, भजे, पापड, पुरी आणि इकडे सॅलड कट करून ठेवले. तर आज असं डे टू यू बोल सानू. हॅपी बर्थडे. नमस्कार मंडळी, तर मी वर्षा तुमचं खूप खूप स्वागत करते आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आज स्पेशल काय आहे, तर यांचा बर्थडे आहे आज. तर दिवसभर आता दिसेल तुम्हाला काय काय स्पेशल होतंय. तर सकाळी नाश्ता वगैरे झालाय आमचा आणि आता स्वयंपाकच करायचा आहे मला. थोडं झाला पण स्वयंपाक, पण आता मध्येच थोडं बाहेर जावं लागत आहे. तर बाहेरून जाऊन आले की मग परत पूर्ण स्वयंपाक करते. आणि आज सगळं त्यांच्या आवडीचंच होणार आहे. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा काय काय करते मी दिवसभर. तर कुठं आलो सानू आपण? सानूच्या स्कूलला. स्कूलमध्ये जायचं का तुला खरं? तर आम्ही आलोय सानूच्या ॲडमिशन बद्दल बोलायला, स्कूलमध्ये चौकशी करायला. बघू आता काय काय दिलं मॅमनी. जेम्स यायचं का आता रोज स्कूलला? खरंच एकटीच येशील ना? यायचं म्हणते आता मॅमनी चॉकलेट दिले तर. चला मग घरी आता. सानू आपण कुठे गेलो होतो? स्कूलमध्ये काय म्हटलं मॅम? ABCD शिक. हां, अजून काही नाही. अजून काहीच नाही. तुला जायचं का आता स्कूलमध्ये? एकटीच जाशील का खरंच? मम्माला नाही घेऊन जायचं ना? हो, आम्हाला मम्मा लागते सोबत. तिथं मॅमनी चॉकलेट दिले तर पटपट घेऊन घेतले. आता रोज स्कूलला जाईल म्हणते. हो ना बाळा? तुला आवडली स्कूल? घरी ऐकत नाही ना माझं, म्हणून आता स्कूलला जावं लागल. घरीच जर ABCD म्हटली असती तर यावर्षी नसतं टाकलं मी कदाचित, पण ऐकत नाही ती माझं घरी. तर यांच्या आवडीची बटाट्याची भाजी, भजे, पापड, पुरी आणि इकडे सॅलड कट करून ठेवले. तर आज आता छान जेवण करतो आम्ही. आत्ताच माझा स्वयंपाक वगैरे झाला, तुम्ही बघितलं तसं. आणि सगळ्यांच्या आवडीचंच बनवलेलं आहे मी आज. तर त्यांना मला आज स्पेशल फील करवायचं आहे. तर बघा पुढे अजून काय काय करणार आहे मी. तर आता मस्त जेवण करून घेतो आणि जेवण झाल्यावर सांगते काय करणार आहे. तर आता संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि यांच्या बड्डेनिमित्त मला आज केक बनवायचा आहे घरीच. आता मायक्रोवेव्ह पण सुरू केलं, म्हणून म्हटलं घरीच बनवून बघते. तर मी त्यासाठी 3 मोठे पॅक घेतलेले आहेत ओरिओ बिस्किटचे आणि 2 छोटे, पण त्यातला एकच राहिला, एक सानूनीच खाल्ला. आणि त्यानंतर त्यांना सगळ्यांना छान ग्राइंड करून घेतलं. त्यानंतर परत सगळी पावडर सोबतच ग्राइंड करून घेतली, कारण की त्या एकजीव व्हावं आणि त्यात बबल्स येऊ नये म्हणून. आणि त्यानंतर 1 कप दूध टाकलं त्यात आणि परत मिक्सरला फिरून घेतलं. तर छान पेस्ट झाली होती, एकदम भारी. कन्सिस्टन्सी पण एकदम छान होती. नंतर बेकिंग पावडर टाकली थोडीशी, एकदम काहीतरी, कारण केक कमी होणार होता. आणि परत मिक्सचरमध्ये ग्राइंड करून घेतलं त्याला. आणि आता छान पेस्ट बनली होती, छान कन्सिस्टन्सी होती. आणि त्यानंतर मग ते केक टीनमध्ये काढून घेतलं. आणि मला बटर पेपर मिळाला नाही, त्यामुळे मी त्याला केक टीनला थोडंसं ऑइल आणि मैद्यानेच ग्रीस करून घेतलेलं आहे. तर आता ना प्रीहीट व्हायला ठेवलेलं आहे मायक्रोवेव्ह 5 मिनटासाठी, की ते प्रीहीट होईल. आणि मग त्यात आता केक मी ठेवलेला आहे मायक्रोवेव्हमध्ये. आणि यूट्यूबला बघून आम्ही तो 20 मिनटासाठी लावला टायमर, पण ते तसं चुकीचं होतं आमचं. 10 मिनिट झाल्या आम्ही बघितला तो उघडून, तर तो झालेला होता. जर कदाचित 20 मिनटं ठेवला असता तर मग केक खायच्याच कामी नसता पडला. तरी पण तो थोडासा वरच्या साईडने थोडासा कडक झाला, 1 सेंटीमीटर. त्यामुळे तेवढा तर खाण्यातच नाही आला तो. पण टेस्ट एकदम भारी झाली होती केकची आणि छान पण झाला. आणि एक प्रॉब्लेम झाला, तो मी जे मैदा ग्रीस केला होता तो जास्त झाला कदाचित माझ्याकडनं, त्यामुळं तो त्या केकला लागला. आणि
त्यानंतर घरच्या चॉकलेट्सनीच त्याला डेकोरेट करून घेतलं केकला. घरी जे जे अवेलेबल होतं त्यानेच. एक चॉकलेट्स होते त्याला असं त्याचा चुरा करून पावडर करून त्यानेच डेकोरेट करून घेतलं छान. तर पण शेवटी लुक भारी येत होता, पण ॲडजस्टमेंटच केली. पण यांना मी स्वतः मेहनत केली तो जास्त आवडेल, आणि बाहेरून दुकानातून विकत आणून आयता म्हणजे बड्डे सेलिब्रेट केला ते जास्त आवडलं नसतं, एवढं त्याची व्हॅल्यू नसती. त्यामुळं मग मी घरीच ट्राय केलं आणि टेस्ट छान झाली होती, त्याला महत्त्व आहे जास्त. तर आता त्याला डेकोरेट वगैरे करून ठेवलं आणि 2-3 बिस्किट मी काढून ठेवले होते ते केकवर ठेवायला, डेकोरेट करायला असं छान कामी येईल म्हटलं. तर त्याने एकदम केकचा लुक भारी वाटत होता. फक्त तो थोडा मैदा लागला ना त्यामुळे केक गेला, पण मला तो कापायचा नव्हता कारण खालून थोडा कडक होता केक, मग अर्धा पण नसता राहिला. कापायचा ना केक. हॅपी बर्थडे बोल अगोदर पप्पाला. हॅपी बर्थडे पप्पा. आणि ठीक आहे, काप केक कापा. हॅपी बर्थडे टू यू बोल सानू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू डिअर पप्पा बोल. असं नाही येते. मग कसं आहे? अगोदर कोण खाणार केक? सगळ्यात जास्त डेस्पिरेट होती ती केक खाण्यासाठी. हां 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 पूर्ण थोडं 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 थोडं. कसं झाला ग केक? हो का? मम्मी पण रांगतो. काही असो, पण माझ्या सानूला आवडला केक. हो ना बाळा? एवढे छोटे छोटे तुकडे का करती? छान झालेला एकदम. टेस्ट एकदम भारी आहे. थांब थांब मी कट करून देते तुला. हे बिस्किट खा बाळा तू. तर केक खूप छान झाला होता, आणि मी जर बाहेरून केक आणला असता तर त्यांना एवढं काही वाटलं नसतं त्याचं. मी बाहेर गेली, केकचं सगळं म्हणजे केकसाठी लागणारं केक टीन पण नव्हतं माझ्याकडं, तर ते पण घेऊन आली. परत बिस्किट वगैरे जे जे लागत होतं, बिस्किटच तसे, दूध वगैरे तर होतं घरात, तेवढे घेऊन आली. बनवला केक, मेहनत केली, यूट्यूबवर पाहिलं त्याला भरपूर वेळ. तसा अवघड नव्हता, पण मायक्रोवेव्ह पहिल्यांदाच यूज केलं मी, त्यामुळं 3-4 व्हिडिओ बघावं लागले यूट्यूबला, तेव्हा मग कळलं की ते यूज कसं करायचं. अगोदर बघितलेलं पण काही लक्षात नाही, आणि ते जुनं मॉडेल आहे थोडं, त्यामुळे थोडं अवघड गेलं त्यात सुरुवातीला, पण मग व्हिडिओज बघितले तर येऊन गेलं. त्यानंतर मग केक बनवला छान, तर त्यांना आवडला. ते माझ्यासाठी खूप आहे. बाहेरून आणला असता तर त्यांना एवढी खुशी नसती झाली. ते असे जास्त बोलत नाही, 2-3 वेळा म्हटले मला की नाही खूप छान झाला, खूप छान झाला. मला तेवढंच छान वाटलं. आणि यासोबतच आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा, आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. आणि सानवीने ना त्यानंतर कट केक केल्याच्या नंतर टी व्हीवरती आम्ही बिग बॉस लावलेलं होतं, त्यातले गाणे वाजले की तिला खूप आवडते डान्स करायला. गाणं सुरू झालं की ती डान्स करते. तर व्हिडिओच्या शेवटी सानवीचा डान्स ॲड करते, तो नक्कीच बघा.